नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्र शासनाचं अमृत ड्रोन मिशन. आजकाल तंत्रज्ञान किती वेगाने पुढे जात आहे हे आपण पाहतोच आहोत, बरोबर? आणि म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ही योजना ग्रामीण आणि होतकरू तरुणांसाठी खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर कशी ठरणार आहे हे आपण समजून घेणार आहोत. तंत्रज्ञानाची ही भरारी आता फक्त शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती थेट तळागाळात पोहोचत आहे. आणि हे मिशन त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहोत? ड्रोन तंत्रज्ञानाची वाढती मागणी, अमृत मिशनचा नेमका उद्देश काय आहे, या कार्यक्रमाचे फायदे, आत्तापर्यंत मिळालेले यश, कोण यासाठी पात्र आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज कसा करायचा, या सर्व मुद्द्यांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. चला तर मग पहिल्या आणि अत्यंत कुतूहल निर्माण करणाऱ्या मुद्द्याकडे वळूया. ड्रोन तंत्रज्ञानाची भरारी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रचंड संधी. आता सुरुवातीलाच एक खूप रंजक प्रश्न पडतो. आधुनिक एरियल टेक्नॉलॉजी किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर ड्रोन तंत्रज्ञान हे खरोखरच ग्रामीण भागातील बेरोजगारीवरचा अंतिम उपाय ठरू शकतं का? पारंपरिक व्यवसायांमध्ये आजकाल म्हणाव्या तशा संधी मिळत नाहीत हे आपण जाणतोच. अशावेळी ही आधुनिक कौशल्ये रोजगाराचा एक मोठा आणि भक्कम पर्याय म्हणून समोर येत आहेत. आणि हेच पाहना, आजकाल अशी कितीतरी क्षेत्रे आहेत जी झपाट्याने विस्तारत आहेत. शेती आणि पिकांवर फवारणी करण्यापासून ते जमिनीचे अचूक सर्वेक्षण करणे असो, आपत्ती व्यवस्थापन असो किंवा अगदी फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि मोठ्या शासकीय प्रकल्पांवर देखरेख ठेवणे असो, या सर्व ठिकाणी प्रशिक्षित ड्रोन पायलट्सची नितांत गरज भासत आहे. हे फक्त एक साधं कौशल्य राहिलेलं नाहीये, तर भविष्यातलं एक अतिशय आश्वासक रोजगार बनला आहे. कमी वेळेत अचूक काम करण्यासाठी आजकाल ड्रोनचाच आधार घेतला जातोय. यावरूनच आपण आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे येतो, तो म्हणजे अमृत मिशनचा नेमका दृष्टिकोन काय आहे. आता ही जी ड्रोन पायलट्सची वाढती मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अमृत संस्था पुढे आली आहे. अमृत म्हणजेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी. ही एक स्वायत्त संस्था आहे. यांचा मुख्य उद्देश काय आहे तर खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचं प्रशिक्षण देणे. थोडक्यात सांगायचं तर फक्त नोकरी शोधणारे नाहीत, तर स्वतःचा व्यवसाय उभे करणारे तरुण घडवणं हे यामागचं मुख्य विजन आहे. बरं, आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूया. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रत्यक्ष फायदे काय आहेत आणि यातून उमेदवारांना नक्की काय मिळणार आहे? हा मुद्दा खरंच खूप लक्षवेधी आहे. आजकाल खाजगी संस्थांमधनं व्यावसायिक ड्रोन प्रशिक्षण घ्यायचं म्हटलं तर लाखो रुपये खर्च येतो. हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेलच. हा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. पण इथेच अमृत मिशनचा सर्वात मोठा फायदा समोर येतो. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते. 100% मोफत. आणि केवळ प्रशिक्षणच नाही, तर उमेदवारांची राहण्याची आणि जेवणाची सर्व व्यवस्थासुद्धा विनामूल्य केली जाते. म्हणजे पैशांअभावी कोणाचीही संधी हिरावली जाणार नाही याची पूर्ण काळजी इथे घेतली गेली आहे. आता हे प्रशिक्षण कसं असणार तर हा एक 10 दिवसांचा अत्यंत नियोजनबद्ध निवासी कार्यक्रम आहे. पहिल्या 3 दिवसात ड्रोन उडवण्याचं तांत्रिक प्रशिक्षण मिळतं. मग चौथ्या आणि 5व्या दिवशी सुरक्षित उड्डाणाचे नियम आणि ड्रोनची देखभाल कशी करायची हे शिकवलं जातं. त्यानंतरचे काही दिवस प्रत्यक्ष उड्डाणाची प्रॅक्टिकल्स होतात. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे 10व्या दिवशी थेट DGCA म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा अधिकृत आणि मान्यताप्राप्त ड्रोन पायलट परवाना दिला जातो. हा परवाना मिळणं हेच खरं या कोर्सचं सर्वात मोठं यश आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कोर्स पूर्ण झाला, प्रमाणपत्र मिळालं की काम संपलं असं नाही. अनेकदा होतं काय की कौशल्य असतं पण भांडवलाभावी व्यवसाय सुरू करता येत नाही. हीच अडचण ओळखून या योजनेमध्ये उमेदवारांना स्वतःचे व्यावसायिक ड्रोन खरेदी करण्यासाठी कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ दिला जातो. म्हणजे तुम्हाला केवळ शिकवून वाऱ्यावर सोडलं जात नाही, तर खऱ्या अर्थाने उद्योजक बनण्यासाठी लागणारी संपूर्ण मदत इथे मिळते. आणि म्हणूनच आता आपण चौथ्या टप्प्याकडे वळूया, जिथे आपण या कार्यक्रमाचे आत्तापर्यंतचे सिद्ध झालेले परिणाम पाहणार आहोत. आकडे स्वतःच खूप काही सांगून जातात. महाराष्ट्रातल्या 8 प्रशिक्षण केंद्रांवरून 100हून अधिक लाभार्थ्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. आणि विशेष बाब म्हणजे त्यांनी फक्त प्रमाणपत्र घरात ठेवून दिलेलं नाही, तर या नवीन कौशल्याचा वापर करून स्वतःचे चांगले उत्पन्न देणारे व्यवसाय सुरू केले आहेत.
हा 100चा आकडा या मिशनच्या यशाची खूप मोठी आणि भक्कम साक्षी आहे. या कार्यक्रमाची गुणवत्ता किती उच्च दर्जाची आहे याचं एक उत्तम उदाहरण देतो. खुद्द गोवा सरकारने या प्रशिक्षणाची पातळी आणि दर्जा ओळखून त्यांच्या स्वतःच्या अधिकाऱ्यांना हे अधिकृत प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्राच्या या अमृत संस्थेकडे पाठवले. विचार करा, जेव्हा दुसरे राज्य अशा प्रकारच्या प्रशिक्षणासाठी एखाद्या संस्थेची निवड करते, तेव्हाच तेच त्या कार्यक्रमाच्या श्रेष्ठत्वाचं सर्वात मोठं प्रमाणपत्र ठरतं, नाही का? तर मग आता 5व्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या योजनेसाठी पात्र कोण आहे? कोण अर्ज करू शकतं? ही सुवर्ण संधी मिळवण्यासाठी काही प्राथमिक पण अत्यंत स्पष्ट निकष आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा. वयाचा विचार केला तर उमेदवाराचं वय 18 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावं. शिक्षणाच्या बाबतीत किमान 12वी पास असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंतच जावा यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. याशिवाय आणखी काही छोट्या पण महत्त्वाच्या अटी आहेत. उमेदवार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच EWS प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. आता शेतीमध्ये फवारणीसाठी ड्रोनचा खूप वापर होतोय, त्यामुळे साहजिकच शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना यात विशेष प्राधान्य दिले जाते. आणि हो, ड्रोन उडवणे ही एक जबाबदारीची गोष्ट आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मिळालेले फिटनेस सर्टिफिकेट सादर करणे सर्वांसाठी अनिवार्य आहे. चला, आता आपल्या शेवटच्या पण सर्वात कृतिशील अशा 6व्या भागाकडे वळूया. प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची ही प्रक्रिया अगदी सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. जास्त काही गुंतागुंत नाही. पहिल्या पायरीत तुम्हाला फक्त उत्पन्नाचा पुरावा, फिटनेस सर्टिफिकेट अशी सर्व आवश्यक कागदपत्रे एकत्र करायची आहेत. एकदा का हे सगळं तयार झालं की थेट महाअमृतच्या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन आपला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. इथे कुठल्याही मध्यस्थाची किंवा एजंटची अजिबात गरज नाहीये. अधिक माहितीसाठी किंवा थेट अर्ज भरण्यासाठी तुम्ही app.mahamrut.org.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. जर अर्ज करताना काही तांत्रिक अडचण आलीच किंवा काही शंका असतील तर तुम्ही 9112226527 या फोन नंबरवर किंवा amrut.gadchiroli@gmail.com या ईमेलवर नक्की संपर्क साधू शकता. हे संपर्क तपशील नोंदवून ठेवा, जेणेकरून भविष्यात काहीही अडचण येणार नाही. तर या सविस्तर विश्लेषणानंतर शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. हे जे मोफत पण अत्यंत उच्च दर्जाचे प्रशिक्षण आहे, ते आजच्या महत्त्वाकांक्षी ग्रामीण तरुणांना उद्याच्या आघाडीच्या एरियल टेक उद्योजकांमध्ये बदलणारं एक अचूक लॉन्चपॅड ठरेल का? हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या पंखांवर भरारी घेण्याचा काळ आहे आणि योग्य शासकीय पाठबळामुळे इथे खऱ्या अर्थाने एक नवी क्रांती घडतीये. तेव्हा या नाविन्यपूर्ण संधीचं सोनं करून घेण्याची नक्कीच हीच योग्य वेळ आहे.